तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जाणार आहे, म्हणजे माझा नवरा जिथं घेऊन जाईल तिथं मी जाणार आहे. तर हे जे आहे इडली, विकतच्या डोश्याच्या पिठाची मी इडली केली. आज होत्या का बघायला. तर झालेली आहे डोश्याच्या पिठाची इडली. तसं तर मला घरच्याच इडल्या आवडतात, पण तरी पण केले आता, असू दे काय. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठे जाणार आहे. तर आज आम्ही जाणार आहे एका देवाला. जवळच्या जवळच आहे देव, पण नवऱ्याच्या सोबत जायचं म्हणजे तेवढंच छान वाटतं. जवळ असू दे, लांब असू दे, कुठं पण असू दे, मजा येते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण छोटासाच व्हिडिओ आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. तिथं माझ्या नवऱ्याचं इस्त्री करायचं काम चालू आहे, आणि इस्त्री पण ते स्वतःच करतात. माझा नवरा मला अजिबात ताप देत नाही कोणत्याच बाबतीत. ना सकाळी लवकर उठायला लावतात, ना इस्त्री करायला लावतात, ना कुठली कटकट करतात, ना कुठली बंधनं घालतात. असा नवरा तर मला शोधून सुद्धा सापडला नसता. आणि ही गोष्ट मी त्यांना रोज 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 सांगत असते. फायनली आम्ही आलोय भिवघाटला. आता इथं जेवण करतो. जो भिवघाटचा फेमस हॉटेल ढाबा आहे विशाल, तिथे जेवण करतो आणि मग जातो पुढे. आता कुठं जाणार आहे तुम्हाला थोडंफार ओळखलंच असेल. तर चला. काजू पनीर मी सांगितलं. लोकेशनचं नाव तर फायनली तुम्हाला ओळखलं असेल की आम्ही कुठे चाललोय. आम्ही चाललोय खरसंडीला. तर हा खरसुंडीच्या मंदिराचा सगळा परिसर आहे. जर का कोणी सांगली जिल्ह्यातून बाहेर व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी सिद्धनाथाचं मंदिर आहे हे. आणि आता थोड्याच दिवसात इथली यात्रा पण असणार आहे. तर आम्ही इथं बसलोय देवाचं दर्शन घेऊन. पाठीमागं काय तळच आहे ना. तर आमच्या पाठीमागं आहे तळ. आता उकडायला एवढं लागलंय की तळ्यात उडी मारून आंघोळ करावी वाटायला, पण मला पोहताच येत नाही, त्यामुळे मी नाही उडी मारू शकत. रेडिओ आलाय. समोर बघा कसा डोंगर दिसतोय आणि आम्ही इथं बसलोय. दाखवतो तुम्हाला.